हिमालयामधील एका प्रवासादरम्यान आम्ही एका रात्रीचे तापमान नोंदवायचे ठरवले. दुपारी हवामान आल्हाददायक होतं, पण रात्री तापमान कमी होऊ लागलं. रात्री 2 वाजता तापमान 0 अंश सेल्सिअस झालं. त्यानंतर ते अजून घसरून 3 वाजता -2 अंश सेल्सिअस झालं. मग तापमान पुन्हा वाढू लागलं आणि 4 वाजता पुन्हा 0 अंश सेल्सिअस झालं. त्यानंतर ते सकाळी 10 वाजेपर्यंत सतत वाढत गेलं. तापमान वेळेनुसार बदलत गेले. अतिशय अल्प कालावधीसाठी तापमान आणि वेळ यांच्यातील संबंध हा वर्ग समीकरणानुसार असतो. आपण ह्या माहितीतून ते समीकरण शोधू शकतो का? कारण एकदा का आपण हे वर्ग समीकरण शोधलं की आपण पुढच्या दिवशी सकाळपर्यंतच्या तापमानाचा अंदाज घेऊ शकतो. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला माहिती आहे की तापमान 2 वाजता आणि 4 वाजता 0 अंश सेल्सिअस होतं. तापमान वेळेनुसार बदलत गेलं, म्हणून आपण वेळ x ह्या चलाने दाखवूया. जे काही समीकरण असेल त्यांची किंमत x बरोबर 2 आणि x बरोबर 4 या किमतींसाठी 0 आहे. हे वर्ग समीकरण आहे, म्हणून x वजा 2 गुणिले x वजा 4 बरोबर 0. समीकरण मिळवण्यासाठी गुणाकार करूया. x वजा 2 गुणिले x वजा 4 बरोबर 0. म्हणून x गुणिले x वजा 4 वजा 2 गुणिले x वजा 4 बरोबर 0. म्हणून x वर्ग वजा 4x वजा 2x अधिक 8 बरोबर 0. म्हणून x वर्ग वजा 6x अधिक 8 बरोबर 0. आपल्याला वर्ग समीकरण मिळाले. यावरून x म्हणजे वेळेच्या वेगवेगळ्या किमती घालून आपण काही काळासाठी तापमानाचा अंदाज लावू शकतो. नेमकं आपण इथे काय केलं? आपल्याला दिलं होतं की या समीकरणाची मुळे 2 आणि 4 आहेत. आपण शिकलो आहोत की वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा या अक्षरांनी दर्शवली जातात. जेव्हा मुळे अल्फा आणि बीटा असतात तेव्हा x वजा अल्फा गुणिले x वजा बीटा बरोबर 0. म्हणून x गुणिले x वजा बीटा वजा अल्फा गुणिले x वजा बीटा बरोबर 0. म्हणून x वर्ग वजा बीटा x वजा अल्फा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. म्हणून x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. म्हणजेच वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा असतात तेव्हा x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0 हे x या चलातील समीकरण मिळते. x वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिले x अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. आता आपण हे आपल्या परिचयाच्या स्वरूपाशी म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, इथे a ही शून्य इतर संख्या आहे, या वर्ग समीकरणाबरोबर जोडूया. अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a अधिक ऋण b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर ऋण b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac वजा b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर ऋण 2b छेद 2a बरोबर ऋण b छेद a. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण b छेद a. अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a गुणिले ऋण b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर b वर्ग वजा b वर्ग वजा 4ac छेद 4a वर्ग बरोबर 4ac छेद 4a वर्ग. म्हणून अल्फा बीटा बरोबर c छेद a. आता आपण काही उदाहरणं सोडवूया. अल्फा आणि बीटा ही x वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. अल्फा अधिक बीटा आणि अल्फा बीटा काढा. उकल
ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. इथे a ही शून्येतर संख्या आहे. या वर्ग समीकरणामध्ये अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण b छेद a आणि अल्फा बीटा बरोबर c छेद a. इथे a बरोबर 1, b बरोबर ऋण 4 आणि c बरोबर 1 असं आहे. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण b छेद a बरोबर ऋण 4 छेद 1 बरोबर 4. अल्फा बीटा बरोबर c छेद a बरोबर 1 छेद 1 बरोबर 1. x वर्ग वजा 7x अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांमधील फरक 1 आहे. k ची किंमत काढा. उकल ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. इथे a ही शून्येतर संख्या आहे. या वर्ग समीकरणामध्ये अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण b छेद a आणि अल्फा बीटा बरोबर c छेद a. इथे a बरोबर 1, b बरोबर ऋण 7 आणि c बरोबर k आहे. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण b छेद a बरोबर ऋण 7 छेद a. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर 7 या वर्ग समीकरणाच्या मुळांमधील फरक 1 आहे. अल्फा बीटा बरोबर 1. आता आपल्याला अल्फा अधिक बीटा बरोबर 7 हे समीकरण 1 आणि अल्फा वजा बीटा बरोबर 1 हे समीकरण 2 अशी 2 समीकरणं मिळाली आहेत. ती एकत्र सोडवूया. समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करू. अल्फा अधिक बीटा बरोबर 7 अधिक अल्फा वजा बीटा बरोबर 1. 2 अल्फा बरोबर 8 म्हणून अल्फा बरोबर 8/2 म्हणून अल्फा बरोबर 4. अल्फा बरोबर 4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. अल्फा अधिक बीटा बरोबर 7 हे समीकरण 1 होतं. म्हणून 4 अधिक बीटा बरोबर 7 म्हणून बीटा बरोबर 7 वजा 4 म्हणून बीटा बरोबर 3. अल्फा बीटा बरोबर c छेद a बरोबर k छेद 1 म्हणून 4 गुणिले 3 बरोबर k. कारण अल्फा बरोबर 4 आणि बीटा बरोबर 3 म्हणून k बरोबर 12 म्हणून k ची किंमत 12 आहे. आपण काय शिकलो? अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे असतात. तेव्हा x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा बीटा बरोबर 0 हे x ह्या चलातील समीकरण असते. म्हणजेच वर्ग समीकरणाची मुळे माहीत असतील तर त्यावरून x वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिले x अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0 हे वर्ग समीकरण तयार करता येते. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. a ही शून्येतर संख्या आहे. या वर्ग समीकरणाची अल्फा आणि बीटा ही मुळे असतात. तेव्हा अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण b छेद a आणि अल्फा बीटा बरोबर c छेद a. स्वाध्याय 4 अधिक वर्गमुळात 3 आणि 4 वजा वर्गमुळात 3 ही मुळे असलेले वर्ग समीकरण तयार करा. अल्फा आणि बीटा ही x वर्ग अधिक x वजा 30 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर किती? अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर किती? उत्तर काढण्यासाठी दिलेल्या चौकटींमध्ये योग्य संख्या लिहा.